तसं तर जास्त करून सुट्टीच्या दिवशीच आपण इडली सांबार असं काहीतरी बनवतो, कारण की वेळ जास्त जातो म्हणून. पण काल सोमवारी आम्ही हे बनवलं होतं, कारण की प्रियान प्रक्षिताला काहीतरी डब्यामध्ये वेगळं दिलं की डब्बा ते पटकन फिनिश करतात. आणि आता इडलीचं पीठ बनवलं, त्याच्यासोबत डोसा, बटाट्याचा मसाला असं बरंच काही बनलं जातं. आणि आम्ही डोसा जो आहे तो गरम गरमच करून खातो. दुपारच्या वेळेला हे डोसा झाला होता. एवढं सगळं आपण करतो तर खरी, पण इडली पात्र घासण्याचा मला तर खूप जास्त कंटाळा येतो. आणि आमचं इडली पात्र खूप जास्त मोठं आहे, एकदा 36 इडल्या होतात त्याच्यात. प्रियान प्रक्षिता शाळेतून घरी आले होते, भाजीपाला आणला होता मामाने, ते निसून ठेवला. आणि आता ही डाळिंब कट करण्याची तुम्हाला ट्रिक माहिती आहे का माहित नाही, तरी पण तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. वरची बाजू दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायची आणि ज्या लाईन आहेत त्या लाईन वरती कट लावून घ्यायचा आणि पाकळ्यासारखं असं खोलून घ्यायचं या डाळिंबाला आता उलटं करायचं, चाकूच्या उलट्या साईडने त्याला टॅप टॅप करायचं, थोडं जोरात करायचं, म्हणजे डाळिंबाचे जे दाणे आहेत ते खाली पडतील. तुम्ही बघू शकता एकदम इझिली सोलला जातो डाळिंब हे. हाताने सोलल्यापेक्षा ही एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला ही ट्रिक माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक, शेअर